दादांच्या अकाली जाण्याचा धक्क्यातून आम्ही कोणी सावरलेले नाही आहोत. आम्हाला वाटते दादा आमच्यातच आहे. शोकमग्न अवस्थेमध्ये आज आम्ही सर्वजण राज्यभरात यामध्ये आहोत. आज त्यांच्या अनुपस्थित कार्यालयामध्ये येणं हे सुद्धा माझ्यासाठी अत्यंत क्लेशकारक आहे. त्या कार्यालयामध्ये त्यांनी पक्षाचं संघटन उभं केलं, तिथे त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावं याच विनम्र भावनेने मी या ठिकाणी आलो. त्यापेक्षा उभं केलं, तिथे त्यांच्यासमोर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली याच विनम्र भावनेने मी या ठिकाणी आलो होतो. त्यापेक्षा मला या काही बोलायचं नाही. साहेब, सगळ्यात जास्त की तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली याच्यावरून खूप वेगवेगळी चर्चा सुरू आहे. नेमकी भेट कशासाठी होती, काय कारण आहे? आज भेट जरूर झाली. सुनेत्रा वहिनी आणि परिवार धार्मिक विधीमध्ये आहे. धार्मिक विधी झाल्याच्या नंतर आम्ही सर्व परिवाराशी सुद्धा चर्चा करू आणि मग त्या संदर्भातलं जे काही चर्चा आहे ते आम्ही ठरवू. जनतेच्या मनातलं, आमच्या आमदारांच्या मनातलं, वहिनींच्यासोबत बोलणं, परिवाराशी बोलणं हे आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे, संवेदनाशील आहे. आम्ही प्रत्येक कृती संवेदन आणि दादांनी ज्या पद्धतीने संबंध महाराष्ट्र घडवला, आज आपण पाहतो आहोत की त्यांच्या दुःखद निधनाने संबंध राज्य शोकमग्न आहे. 2 दिवस प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, दादांचे सर्व स्पर्शी पैलू संबंध महाराष्ट्राने अनुभवलेले आहेत. त्यामुळे त्याच अतिशय शोकाकुल दुःखद वातावरणामध्ये आम्ही आहोत. बाकीचा जो विषय असेल त्या विषयाच्या बाबतीमध्ये कुठली चर्चा नाही. मुख्यमंत्र्यांची भेट होतीच, झाली. कालही मुख्यमंत्री महोदय अंत्यसंस्काराला आले होते. बस, धन्यवाद. आपण बघतोय सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे. पवार कुटुंबियांसोबत आम्ही चर्चा करू असं सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे. चर्चेनंतर उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय घेणार असल्याचं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. पवार कुटुंबीय सध्या धार्मिक विधींमध्ये आहेत आणि त्यानंतर या सगळ्या धार्मिक विधी पार पडल्यानंतर सुनेत्रा वहिनी आणि पवार कुटुंबियांसोबत चर्चा करून या सगळ्याचा अंतिम निर्णय घेतला जाईल असं तटकरे म्हणाले. मुख्यमंत्र्यांशी सुद्धा भेट घेऊन चर्चा केल्याचं सुनील तटकरे यांनी सांगितलं. आज काही महत्त्वाच्या नेत्यांची मुंबईच्या पक्ष कार्यालयामध्ये बैठक झाली. त्यामध्ये सुनील तटकरे होते, आनंद परांजपे होते आणि काही महत्त्वाचे नेते मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये उपस्थित होते. यावेळेला काही प्राथमिक चर्चा झाली आहे. पवार कुटुंबियांसोबत चर्चा करूनच अंतिम निर्णय घेणार. चर्चेनंतर उपमुख्यमंत्री पदासंदर्भातला निर्णय घेणार असल्याचं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. पवार कुटुंबीय सध्या धार्मिक विधींमध्ये आहेत. आपण बघितलं काही वेळापूर्वी, आपण झी24 तासवर दाखवलं की अजितदादांच्या अस्थींचं विसर्जन सुरू आहे काटेवाडीमध्ये. आणि विशेष माहितीसाठी जाऊया थेट आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडल्या गेलेल्या आहेत. मनश्री, आपण बघतोय पक्ष कार्यालयातली बैठक झाली. सुनील तटकरेंनी माध्यमांना माहिती दिली की एकंदरीतच पवार कुटुंबियांशी चर्चेनंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार. खरं तर सुनील तटकरे यांच्या कशातून आवाज देखील फुटत नव्हता. ते अतिशय शोकमग्न होते आणि आम्ही अजूनही सुनेत्रा वहिनींशी बोललेलो नाही आहे असं स्पष्टपणाने सुनील तटकरे यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे पवार कुटुंबीय अजूनही शोकमग्न आहे, ते या धक्क्यातून सावरलेलं नाही आहे. त्याच्यामुळे सुनेत्रा पवारांशी कोणतेही बोलणं झालं नसल्याचं सुनील तटकरे यांनी सांगितलेलं आहे. काही वेळापूर्वी अशीच प्रतिक्रिया वर्षा बंगल्याबाहेर सुद्धा अजित पवार पक्षाच्या नेत्यांनी दिलेली होती. मात्र वर्षा बंगल्यावरती आम्ही जरूर मुख्यमंत्री यांना भेटलो. या संदर्भात देखील त्यांनी स्पष्टता केलेली आहे की अजूनही आम्ही शोकमग्न आहोत. अजितदादा यांच्या जाण्यानंतर प्रथमच ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या या पक्ष कार्यालयामध्ये आलेले होते. अजित पवार यांचं हे पक्ष कार्यालय आहे, त्याच्यामुळे त्यांच्या चरणी नतमस्तक होण्याकरता या ठिकाणी त्यांची जी तसबीर ठेवलेली आहे त्याला नमस्कार करण्याकरता आपण इथे आलेलो होतो असं सुनील तटकरे यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे कार्यकारिणीची बैठक उद्या होणार आहे का याच्याबद्दल सुनील तटकरे यांनी कोणतीही स्पष्टता
स्पष्टता अद्याप केलेली नाही आहे. त्याच्यामुळे उद्या ही कार्यकारिणीची बैठक होईल का आणि नेमकी कुठे होईल यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. यावरची ठोस माहिती ही सुनील तटकरे यांनी दिलेली नसली तरी सुद्धा शक्यता ही आहे की उद्याच ही कार्यकारिणीची बैठक होऊ शकते. यामध्ये गटनेता निवड सुद्धा होईल आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री पदाकरता नावाची घोषणा सुद्धा होईल अशी शक्यता आहे. मात्र सध्याच्या घडीला सुनील तटकरे यांनी माध्यमांशी जेव्हा संवाद साधला तेव्हा त्यांची देहबोली ही अतिशय शोकमग्न अशीच होती. त्याच्यामुळे सुनील तटकरे यांनी सांगितलेलं आहे की अजूनही आम्ही सगळेच जण आणि पवार कुटुंबीय हे धक्क्यातून सावरलेलो नाहीये. त्याच्यामुळे सुनेत्रा पवारांशी आमचं कोणतंही बोलणं झालेलं नाहीये. आम्ही त्यांना सांत्वना देण्याकरता, धीर देण्याकरता त्यांच्याकडे जाऊ शकतो. मात्र अद्यापही राजकीय भूमिकेबाबत कोणतंही बोलणं झालं नसल्याची स्पष्ट भूमिका ही सुनील तटकरे यांनी दिलेली आहे. सध्याच्या घडीला आपण बघतोय की छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या कार्यालयामध्ये आलेले आहेत आणि इथे ते येऊन अजित पवार यांच्या तसबिरीला नमन करू शकतात. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी म्हणून छगन भुजबळ हे या ठिकाणी आलेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या पक्ष कार्यालयामध्ये कालपर्यंत खरं तर शुकशुकाट होता. इथे अगदी चिटपाखरू सुद्धा नव्हतं. आज सुद्धा शोकमग्न असंच इथलं वातावरण आहे. मात्र आता एका पाठोपाठ एक जे प्रमुख नेते आहेत अजित पवार पक्षाचे ते आता पक्ष कार्यालयामध्ये येत आहेत. छगन भुजबळ हे माध्यमांशी संवाद साधतायत का ते आपल्याला कळेलच. मात्र सुरुवातीला ते कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या ठिकाणी अजित पवारांच्या तसबिरीला नमन करू शकतात. छगन भुजबळ हे सध्या या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि छगन भुजबळ हे आता माध्यमांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू शकतात. तर एकंदरीतच छगन भुजबळ असतील किंवा सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, धनंजय मुंडे असतील हे सगळेच महत्त्वाचे नेते आता राष्ट्रवादीच्या या पक्ष कार्यालयात एका पाठोपाठ येत आहेत. त्याच्यामुळे हालचालींना जरूर वेग आलेला आहे. छगन भुजबळ हे सुरुवातीला अजित पवार यांच्या तसबिरीला नमन करतील, त्यांना श्रद्धांजली अर्पित करतील. कारण राष्ट्रवादी पक्षाचं हे पक्ष कार्यालय हे प्रमुख पक्ष कार्यालय आहे, प्रदेश कार्यालय आहे. या ठिकाणी अजित पवार यांना नमन करण्यासाठी आता एका पाठोपाठ एक प्रमुख नेते हे येत आहेत. काही वेळापूर्वी अजित पवार यांना नमन करण्यासाठी सुनील तटकरे हे येऊन गेलेले होते आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधलेला होता. त्यावेळेस सुद्धा त्यांची देहबोली अतिशय शोकमग्न अशी होती. आता छगन भुजबळ आलेले आहेत. त्याच्यामुळे कार्यकारिणीच्या बैठकीविषयी कोणताही नेता काही स्पष्ट भूमिका घेतोय का हे बघणं अतिशय गरजेचं आहे. सूत्रांकडून हीच माहिती मिळते की कार्यकारिणीची बैठक ही उद्या होईल, गटनेता निवड होईल. कारण ही प्रोसिजर आहे. सुरुवातीला गटनेता निवड, त्याच्यानंतर अगदी मनश्री तुम्ही आमच्या सोबत अशाच राहा. एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण पाहणार आहोत. उपमुख्यमंत्री पदाबाबत उद्या बैठक होणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे. निर्णय झाल्यास उद्या शपथविधी होणार असल्याचं सुद्धा छगन भुजबळ यांनी सांगितलेलं. आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. पुन्हा एकदा जाऊयात आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक आहेत. मनश्री, आपण बघतोय काही वेळापूर्वी सुनील तटकरे म्हणाले अजून पवार कुटुंबियांसोबत चर्चा झालेली नाही, अंतिम निर्णय त्यांच्या चर्चेनंतर होणार. मात्र इकडे छगन भुजबळांनी म्हटलेलं आहे की उपमुख्यमंत्री पदाबाबत उद्या बैठक आहे, निर्णय झाल्यास उद्या शपथविधी होणार असल्याचं भुजबळ म्हणतायत. नक्कीच आपण जे एकंदरीत घाई बघतो आहे अजित पवार पक्षाकडून केली जाणारी ही घाई, त्यांच्या नेत्यांकडनं वेगानं केल्या जाणाऱ्या हालचाली आपण बघतोय. म्हणूनच आज तातडीने वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांशी जाऊन भेट घेतलेली होती अजित पवार पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी. यामध्ये सुनील तटकरे होते, प्रफुल्ल पटेल होते, धनंजय मुंडे सुद्धा होते. छगन भुजबळ हे नुकतेच या पक्ष कार्यालयामध्ये आलेले आहेत. मात्र सुनील तटकरेंनी अतिशय स्पष्टपणे हे सांगितलेलं होतं की कुठेही आमची सुनेत्रा पवार यांच्याशी थेटपणे चर्चा झालेली नाहीये. पवार कुटुंबीय शोकमग्न आहेत, अजूनही ते धक्क्यातून सावरलेले नाहीयेत. त्याच्यामुळे तातडीनं आम्ही चर्चा कदाचित आत्ताच करू असं नाही. मात्र सूत्रांकडनं जी माहिती मिळते, दुसऱ्या बाजूने जी माहिती मिळते ती अशी आहे की कार्यकारिणीची बैठक घेऊन गटनेता निवड ही केली जाईल. कदाचित ही कार्यकारिणीची बैठक बारामती या ठिकाणी होण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. कारण पवार कुटुंबीय तिथे आहेत, सुनेत्रा पवार त्या ठिकाणी आहेत, पार्थ पवार, जय पवार हे सुद्धा त्याच ठिकाणी आहेत आणि त्यामुळे बारामती किंवा मुंबई या दोन ठिकाणांपैकी जास्तीत जास्त शक्यता आहे की बारामतीमध्ये ही कार्यकारिणीची बैठक होईल आणि त्यानंतर गटनेता निवड केली जाईल. ही जी घाई केली जाते विलिनीकरणाच्या डिसिजनच्या पूर्वी, म्हणजे विलिनीकरणाची चर्चा आत्ता कुठे जोर पकडते त्याआधीच गटनेता निवडीची प्रक्रिया होणं, त्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची निवड होणं आणि त्यानंतर तातडीने शपथविधी व्हावा ही इच्छा असणं, ही जी घाई केली जाते ती कुठे ना कुठे सुप्त संघर्षाची सुरुवात म्हणावी लागेल. अगदी मनश्री, या सगळ्यांच्या घडामोडींचे अपडेट तुमच्याकडून घेत राहणार आहोत. आता पक्ष कार्यालयातून बाहेर आल्यानंतर छगन भुजबळ अजून काय बोलतात हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.